नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज। आणि मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली होती आणि त्यामुळे एकीकडे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत होता आणि मोर्नीममधली ती घटना होती की त्या घटनेमुळं जिल्ह्यात मोर्नीम पुन्हा एकदा चर्चेला आलंय। खरं तर ही काही घटना आजची नवीन किंवा काल परवा घडलेली नवीन नाही, मात्र वारंवार ह्या घटना घडत आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवावर अशा घटनांमुळे फार मोठा आघात होत आहे। शेतीच्या उत्पादनावरती प्रचंड मोठा परिणाम होत असल्याचं जाणवलं। आता यातला मुद्दा असा आहे की एकीकडे महायुतीचं शासन जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक असलं तरी दुसरीकडे अशा या बनावट खत उत्पादनामुळं सरकारची सुद्धा प्रतिमा मलिन होती की काय अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होत आहे। त्याचं कारणही असं आहे की काल परवा मोर्नीममधील ज्या दुकानातून बनावट खत पकडण्यात आलं त्या बनावट खताच्या पिशवीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा असल्याचं अनेक जणांच्या निदर्शनास आलं। असं असलं तरी सुद्धा मात्र तालुकास्तरीय पातळीवरती आणि जिल्हा स्तरीय पातळीवरची जी भाजप संघटना आहे, जो पक्ष आहे, तो मात्र कुठेही याबाबत वाच्यता करताना दिसून आलेला नाही। आता आपल्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील असणार आहेत। याबाबतची नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे पक्षाची, त्याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये। नमस्कार। मोर्नीममध्ये मागील काही वर्षापासून आता बनावट खत उत्पादनाच्या बाबतीत मोर्नीम केंद्र बनते की काय अशी सध्या आता एकीकडे मनात शंका येऊ लागली। त्याचं कारणही असं आहे की गेल्या 2-4 वर्षापासून मोर्नीममध्ये बनावट खत, मग ते रासायनिक असेल किंवा इतर जी काही खत आहे ती कंपनीचे डुप्लिकेट लोगो लावून प्रिंटेड करून अशा पद्धतीनं खतं बनवली जातात आणि मग ती शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो। काल परवाची ही ताजी घटना आहे, गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे त्या संदर्भात। बरोबर। मात्र एकीकडे सरकार शासन जे आहे ते आता परवा मागील काही दिवसापूर्वी पूरग्रस्त माड्यात अनेकांना शेतकऱ्यांना मदत केली, त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा झालेले। मग एका बाजूला असं असताना सरकार शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे असे प्रकार घडत आहेत। मात्र भाजपनं अजून काय त्यावरती निवेदन किंवा त्या दुकानदारावरती कारवाई करावी असं काय प्रकार कुठं निदर्शनास आलेलं नाही। आपली भूमिका काय असणार आहे तालुक्याच्या वतीनं आणि पक्षाची काय भूमिका असणार आहे? मागील 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या कडून असे बोगस खत निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशी आम्ही तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी असेल यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करत होतो आणि त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी ते धाड टाकून ते खत जे चालू होतं ते त्यांनी पकडले। आणि त्याचप्रमाणे आता आमची अशी अजून एक मागणी आहे की नरेंद्र मोदी सरकार खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेत आहे आणि शेतकऱ्यांना मुबलक खत प्रमाणात मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे। परंतु काही लोक अशा पद्धतीने बोगस खत तयार करून जेणेकरून शेतकऱ्यांचं आणि त्याचबरोबर सरकारचंही नुकसान करतायत आणि सरकारवर म्हणजे बदनामी येण्याचं एक षडयंत्र रचलं जात आहे। त्यासाठी आम्ही अजून या उठाव घेऊन जिल्हा गुण नियंत्रक म्हणून जे आहेत हावळे साहेब त्यांना पण आम्ही परवा बोलणं झालंय की असे कठोर गुन्हे यांच्यावरती दाखल करून आणखी माढा तालुक्यात आहेत असं आहे निदर्शनास, म्हणजे माहिती मिळते की आम्ही त्यांना ते पोचवलेली आहे माहिती आणि त्या पद्धतीने आणखीन धाड त्या ठिकाणी टाकण्याचं काम। एवढा मोठा प्रकार घडला, खास करून यामध्ये माढा तालुक्यातील जी काही गाव आहेत, आरण असेल, मोर्नीम असेल, बावी, शेटपळ किंवा इतर जो परिसर आहे माढा तालुक्यातला खास करून त्या परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हा आकडा राज्यात जिल्ह्यातील 3 ठिकाणी सप्लाय होत होतो। 700 ते 800 शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज तसं सांगण्यात आलं। मात्र माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा धक्का किंवा त्याचा नुकसान सहन करावं लागले। आणि दुसरीकडे महत्वाची बाजू अशी आहे की अशा प्रकारे डुप्लिकेट होत असताना सरळ सरळ पंतप्रधानांची प्रतिमा किंवा तिथं फोटोच त्या खताच्या पिशवीवरती आढळून आला, त्याबद्दल काय भूमिका असणार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा उद्देश खूप चांगला आहे आणि कसं आहे मुबलक खत मिळावं यासाठी हे केलेलं आहे। परंतु ही अशी लोक हे चुकीच्या पद्धतीने खत विक्री करून ब्रँडचं नाव टाकून हे सगळं एक तयार करतायत आणि त्याच्यावरती मोदी साहेबांचा फोटो टाकून जेणेकरून लोकांना भासावं की ओरिजिनल आहे
पण हे डुप्लिकेट आहे, आतमध्ये ते काय माती वगैरे काय असंच भरतायत असं निदर्शनास आलंय पूर्ण. आणि हे पूर्ण टोळी संपुष्टात आली पाहिजे आणि ओरिजिनल खत हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी पालकमंत्र्यांना देखील आम्ही 2 दिवसात निवेदन देणार आहे. उद्या पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यांना आम्ही तेव्हा निवेदन देऊन अशावर कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि आणखी सोलापूर जिल्ह्यात कुठं कुठं असे काळे धंदे चालतायत त्याच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वतीने त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करणार आहे. आणि जर कारवाई समजा भविष्यात नाही झाली तर यासाठी काही वेगळी भूमिका पक्षाच्या वतीने घेण्यात येणार आहे का? 100% याच्यावरती कारवाई होणार आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं सरकार आहे. 100% कारवाई होणार. नाही कारवाई झाली असं होणारच नाही, पण 100% कारवाई होणार यात शंका घ्यायचं कोणतंही कारण नाही. तर सध्या तरी मोडणीमधल्या या बनावट खत दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल झाला असला तरी मात्र भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून आम्ही याबाबतची तक्रार पालकमंत्र्यांच्या कानावरती घालू आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो होईलच. पण तुर्तास तरी आता अजून आणखी काही दुकानं आहेत त्या बाबतीत सुद्धा असे काळेधंदे करणाऱ्या बाबतीत सुद्धा आम्ही शासनाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू असं तालुकाध्यक्ष योगेश पाटील सांगतात. ते सर रमेश सर मोडाने.